गाडी आमचे एकदम आधारस्तंभ. आणि आज त्यांनी इकडे बघा, हे बघा आमच्या फ्युअल टँक पूर्ण फुल भरून दिलेले आम्हाला खास त्यांनी. नाव काय म्हणले तुम्ही? राकेश भाई झांबळे यांनी आम्हाला फ्युअल टँक पूर्ण भरून दिली त्यांची गाडीचे. म्हणजे आज माझ्याकडे पूर्ण फ्युअल टँक. आता आम्ही अंडेवाडी चौकात आहे. अंडेवाडी चौकातून अण्णाच्या दुकानात सगळं सामान घेतलेलं आहे. मी अण्णाला पण घेतलेलं आहे. हे बघा अण्णा आमचा. आणि गाडीमध्ये सगळं सामान वगैरे टाकलेलं आहे. जे मी बघा यश आहे आमचा बापू आहे. आणि आमचे ताते आहेत. आणि आमची गाडी बघा ही 971 थोडं उलट दिसते, समजून घ्या. मी तुम्हाला दाखवत होता 1 मिनिट. अरे वा, राकेश भाई फुल करून दिले का? आपला नेता पॉवरफुल राकेश भाई यांचे मनापासून धन्यवाद. येताना जेवढं डिझेल आहे गाडीत तेवढं टाकून देतो परत. त्या माणसाला मी गाडी धुवून ठेवायला सांगितली होती, पण यांनी धुवून ठेवली नाही. त्याला आम्ही शिक्षा दिली. आता ही शिक्षा आहे. त्याला इथंच गाडीची काच वगैरे सगळी पुसायला लावलेली आहे. आणि रात्रीचे बघा 12 वाजले आहेत. पौर्णिमा पण आहे. आम्हाला आम्ही झोपायची तयारी झालेली आहे आमची. आम्ही टेंट लावत आहोत झोपण्याकडे. लवकरच नियोजन होईल. प्रत्येक जण टेंट तुम्ही बघू शकतो. प्रत्येक जण टेंट लावून येईल. टेंटची सोय झालेली आहे. आणि दुसरा टेंट आम्ही लावायला घेतलं. तर याची आता लवकरच होईल. आम्ही लोक झोपणार आहोत. सकाळी 5 वाजता हनुमान गुफेकडे रस्ता करणार आहोत. पुजारी रुपेश भट साहेब यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रसाद पण एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला खायला मिळालेला आहे. पाठीशी 5-20 झालेली आहे. एक जण आता उठत आहे आमच्यातला. कोंबडा त्या 4पासूनच वरडायला चालू केलेलं आहे. आता हे बघू शकतो एक जण आमचं उठत आहे. देवा आणि विशाल उठलेला आहे. आणि एक मेंबर असा घोरतोय ते कोंबड्यापेक्षा. कोंबड्या घाबरायला लागलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह व्हिडिओ कसा घोरतोय. आमच्या ग्रुपचे अण्णाची मुली बघा कशी ओरत आहेत. आता तर झोपायला आम्हाला झोपून दे. रात्रभर भरते माणूस. रात्रभर सुट्टी द्यायला कोणाला. महाराज घाबरायला लागले तिथले मंदिरातले. तर काय सांगायचं. आम्ही पण उठलेलो आहे. आता पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. एक नंबर उठत आहे. आता हातपाय दोन अंघोळ करून आम्ही पुढे निघणार आहे. आमच्यातले एक मेंबर अजून झोपलेला असेल. येस झालं आपण मोकार बघत होता रात्रभर. अजून आमच्या ग्रुपचे श्रावण पाटील त्याला बघा उठवलेला आहे. मी बघा उठलेला आता उठलेला आहे. तात्या पण मोकार बोर होतं रात्रभर. तात्यांना माहिती नाही किती बोर होतं ते. आता चहा पाणी केलं पाहिजे, उठलं पाहिजे. नंतर नांदिनीच्या पर्व त्याकडे आम्ही जाणार आहोत. हे बघा हे नेपाळी बघा. तर त्याचा बाहेर ठेवायचं पण आज गेला आम्ही. सकाळची 6:30 वाजलेले आहेत. आणि नाश्ता नाही म्हणून मॅगी तयार करायला घेतलेली आम्ही. अण्णा आमचा आचार्य या मॅगी खायला. बापू वाजलेले तर बापूला 10 वेळा सांगायला लागते एक गोष्ट. बापू आमचं करतो पण करतो फक्त एवढंच की 10 वेळा सांगायला लागते. आणि देव आलेलं आहे त्याचं काम म्हणून खायला. लवकरच कचरा वगैरे तात्यांचं हे साईड हे नुसतं ते हिंडत उघडं बघायचं पुसणं काम काय होतं ना त्याचं. एवढ्याच कामाचा येऊ तात्यांचं साडे असं घाट चढून तुम्हाला वर जावं लागतं. एक 3 किलोमीटर गाडी वर जाते. त्यानंतर तुम्हाला तिथे पार्क करून 1-2 तासाचा ट्रेक करावा लागतो. त्यानंतर तुम्ही ते हनुमानच्या गुफेकडे जाता. आणि तिथेच हनुमानच्या पावलाने तयार झालेला एक तलाव आहे. तो पण आपण पाहणार आहोत. तर एक अशी डोंगराची वाट आहे. रस्ता खराब आहे तुम्ही बघू शकता. त्यामुळे चांगली गाडी घेऊन या. तरच तुम्हाला नीट जाता येईल. बाकी गाडी घेऊन येऊ नका. मोठी गाडी घेऊन या.
हा व्ह्यू बघू शकता. सनराईजचा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. लवकर निघाला तर 7 वाजता गेट उघडेल, त्यामुळे त्या तयारीनिशी या. अशा तऱ्हेने हनुमान कुपेकडे आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि त्याची वाट आहे. हा मोठा एक ट्रेकर चाललेला आहे. आता दगडा एवढा ट्रेकर आहे, हा ट्रेकरवर चढणं म्हणजे खूप कठीण काम आहे. त्यासाठी त्याला आम्ही काठी दिलेली आहे, पण तो हार मानत नाही. आता त्याला रेड बुल पण नाही, पण तो चालणार. आतापर्यंत किती ट्रेक केले ते सांग. फक्त ते डोंगरावर ना ढासळला नाही पाहिजे एवढंच आमची इच्छा आहे. आणि आम्ही सुद्धा निघालेलो आहोत. हे साईड आहे, हा पण ब्लॉगर आहे, त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा. हा, आमच्या दोघांचं चॅनल आहे, ग्रुपचं चॅनल आहे. सबस्क्राईब करत राहा नवीन नवीन अपडेटसाठी. अजून 2 जण येत आहेत, तरी ही चाललेले आहेत. तर हा पूर्ण डोंगर आहे, हा सर करून वर जायचं आहे आम्हाला. तर इथनं असे छोटे छोटे हॉटेल तुम्हाला भेटतील. अजून काही चालू झालेलं नाही आहेत. खाण्यापिण्याची सोय इथे भेटते. तिकडून आहे का? ह्या पायऱ्या का तुझ्या? विमान तो वर विमान. विमान बघू शकता तुम्ही, वर विमान चाललेलं आहे. चला गणपती बाप्पा हो द्या. मंगल मूर्ती. आणि पूर्ण दुर्गावेडे ट्रेकर्स निघालेले आहेत. पुत्र हनुमान की जय. टेकत निघालेले आहेत आता पूर्ण असे. आमचा मोठा मावळ पुढे असतो सगळ्यात, नंतर दमले सगळ्यात मागे जातो. आणि असं तुम्हाला थोडस जंगल लागणं, अशा पायऱ्या लागतील. या पायऱ्याने तुम्हाला वर जावं लागतं. माणसा माझा बघल घेतो. हा आमचा बापू लेडीज स्वेटर घालून आलेला आहे. म्हणायचं असतं. अशा पायऱ्या सर करून वर पूर्ण शिखर सर करावं लागतं. मध्ये खिंड लागतात, जसं काकांनी सांगितले त्याप्रमाणे. आता बघू खंड कधी लागते. चालू हे आमचा पूर्ण ग्रुप आहे. ओरिजिनल आलाय. चला भेटू पुढे. मस्त पाय. आणि आता आपण अंजनेर पर्वत हनुमान गुफेच्या पार्किंगला आलेलो आहोत. तर वर आल्यानंतर असा व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला, मिस करू नका. कसंय ह्याला गाणं पकडल्या. तर ट्रेक चालू झालेला आहे आपला. कसं वाटतंय तुम्हाला? कानाने एअर पकडलाय. उंच ठिकाणी आल्यामुळं हवेच्या दाबाने कानावरती असं दबाव आलाय आणि कान दुखायला लागलाय. ट्रेकपेक्षा आता अवघड. आता हा बघा आमचा माणूस पण मोठा आहे, त्याच्या कानावर थोडासा दबाव आलेला आहे. खरं तर त्या डोंगराला दबाव आला पाहिजे, पण आमच्या माणसाला दबाव पडतोय. करू सर करू. हे बघ आमची 3 माकडं वर थांबलेली आहेत आणि ते माकडं म्हणतात माकडं आलेले आहेत. देवाभाऊ बसलेले आहेत निवांत. त्यांना वाटतं फोटो काढून, पण ही त्यांची भ्रम आहे, त्यांचा भ्रम. सूर्य का बघताय का? ठीक आहे बघा. ताते थांबलेले आहेत आणि आम्ही सगळे निघालो आहेत. अजून निम्म पण सर झालेलं नाहीये, पण सगळी दमलेली आहेत लगेच. पण मी दमलेला नाहीये. आमचा बाप्पू फक्त फोटो काढण्यासाठी येतो, फक्त फोटो काढतो, बाकी काय करत नाही. भले शाबास. आणि आमचे तात्यांनी असं झालंय की अचानक उज्जैनचा प्लॅन केल्यामुळं 2 कार्यकर्ते जरा नियोजन तर बिघडले, चलविचल झाले थोडेसे. त्यापैकी हे देवा आणि दुसरा तो साई. ब्लॉगर आहे
पण येड्यागत करतोय कधी कधी सध्या. चला भेटू. लाडायचं नाही आपल्याला, चला चढायचे. सुंदर तलाव बघू शकता तुम्ही. जसे जसे वर असाल तसं तुम्हाला त्याचा व्ह्यू बघायला भेटेल. आमचा हत्ती दमलेला आहे पण तो सर करणार. काय म्हणलास नानू? अजून काय बोलायचे तुला? अरे बोल ना तू, आपला चॅनल आहे नानू, बोललं पाहिजे. कसं अण्णा आलेला आहे वर. थोडंसं वर आल्यानंतर असे लोखंडी ग्रिल दगडाचा भाग लागतो. तिथून तुम्हाला ट्रेकिंग करावं जावं लागतं हळूहळू. तेव्हा थांबल्या फोटोसाठी तेवढंच कामच आहे. आणि बघू शकता डोंगराच्या कडेकडे तुम्हाला वर जावं लागतं. थांबलेले आहेत. साई आलेला आहे. साईला कंटेंट म्हणलं की साई पळत येतो. बाकी काय काम सांगितलं तर असं पळत कधीच येत नाही. काय म्हणला साई? माझी व्हिडिओ पण चालू. काय म्हणला? साईचा व्हिडिओ काढूया. माझं बी तसंच काढायचे, त्याच्यात पण मी टाकलं, मला टाकेन ते म्हणजे. चला नानू पर्वत पण दाखव वरती तसंच. हा दुर्गवेडी ट्रेकर. बोला अण्णा, बोला. चान्स दिले तुम्हाला, थोडस बोला काहीतरी. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. कसा आहे आवाज? आता हे पाण्याने दगड खाली आले आहेत का बांधारे बांधले त्यांनी, पायऱ्या असे आहेत. आता हे चढून वर जावं लागतं तुम्हाला. खालची लोक खिंड म्हणतात त्याला, त्याचा आवाज लागणार तिथून. हा काही नालायक प्रवृत्तीचे लोक असे येऊन गाण करतात. देवस्थानाकडे अशी गाण करते, त्यांना शोभत नाही. कृपया अशी गाण करू नये कोणी. आपली देवस्थाने आपली कर्तव्य आहेत, त्यांना स्वच्छ ठेवा. कृपया अशी घाण करू नका. किती वाटले आपण आणलेली स्वतःची बाटली परत मागे. हनुमान जन्मस्थानाकडे आपण चाललेलो आहे. आणि सुग्रीव यांच्या सेनेतील एक काय म्हणतात सैनिक आपल्याला सापडलेला आहे. ते बघ तिथं बसलाय, तो उभा राहिलाय. तात्याला दिसले का? मोठे सैनिक होते. जय हनुमान. कसे सैनिक मोठे आहेत का नाही? हा व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा आहे. तर यायलाच लागतंय. थोडस वर आल्यानंतर आम्हाला थोडस एक पाणी दिसलं, पाणी पाझरताना दिसलं दगडातून. बघू शकता. चांगला व्ह्यू बघायचा असेल तर पावसाळ्यात या, आणि तुम्हाला रिस्क नसेल तर हिवाळ्यात द्या. आणि थोडस वर असेल तुम्हाला अशा 2 गुफा बघायला भेटते. त्या बोर्डवर लिहिले की श्री दिगंबर जैन प्राचीन तीर्थक्षेत्र अंजनेरी. काय म्हटलंस नानू? पुढे जाऊया. गुफेच्या आतला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ऍक्च्युली काय त्या तात्या दाखवते तुम्हाला. दिगंबर जैन प्राचीन तीर्थक्षेत्र अंजनेरी. यातून गुफा नंबर 1 आहे. वरती दिसते का बघा. आपण काय नाही का दिसण्यासारखं तर काय नाही, पूर्ण अंधारच दिसतंय. आता असू शकतं काहीतरी. आता ऍक्च्युली मंदिर आहे पण त्यांनी लॉक लावलंय, त्यामुळे आज जाता येत नाही. भगवान गुफा आहे.
शेजारीच कुपेची शेजारीच पाण्याची टाकी बघू शकता की असं आहे. घाण केली इथं पण लोकांनी, नालायक लोक आहेत. थोड्याशा पायऱ्या झाल्या ते चढून वार आल्यानंतर अशी सपाटी भेटते आपल्याला. हा व्ह्यू बघू शकता. पावसाळ्यात बेस्ट व्ह्यू बघायला भेटेल. पावसाळ्यात या आणि रिस्क पण असेल तर काळजी घ्या. कसा आहे व्ह्यू. काय म्हणताय. तर 3च्या आधी आली तुम्ही तर पुढे एक मठ दिसतो तुम्हाला. तुम्ही टेंट लावून राहू शकता. आल्यानंतर जरा व्ह्यू जरा जास्तच बेस्ट आहे. मोठं वाटांगण आहे त्यामुळे चालायला काही जास्त जड नाहीये. आमचा अण्णा चालू शकतो, तुम्ही पण चालू शकता. अण्णा एक हात वर कर. अण्णा आमचा तो चालू शकतो, तुम्ही पण चालू शकता. चिंबोली अण्णा. वर आल्यानंतर आपलं एक मंदिर दिसतंय. मंदिर कशाच आहे बघूया. छोटस कुंड आहे पाण्याचं. आता मग काय पावसात भरलेलं भेटत. बघूया कशाच आहे. हे अंजनी माता मंदिर आहे बघू शकता. वर आलोय आपण आता आणि आहे तलाव जिथे हनुमानाने पाय ठेवला होता. त्याचा तलाव झालेला आहे इतिहासानुसार. आणि इथले लोक जे म्हणतात त्यानुसार हनुमाच्या पावलाचा ठसा आहे जो की नंतरून तलाव तयार झालेला आहे इथे पाणीसाठी. काय म्हणतो देव. तलावाच्या शेजारीच तुम्हाला एक बोर्डला लागलेला दिसेल श्री सिद्ध अंजनी माता श्री हनुमान गुप्पा 200 मीटर. या बाजूने शक्यतो रोड असण्याची शक्यता आहे. आपण की कोणत्या साईडने ठीक आहे बघूया. यश काय म्हणणे तुझं, कुठून जायला पाहिजे. दोन्हीकडून जाऊन बघू. परत आपल्याला बघून जर कोणी येत असेल तर ते चुकायला नको, काही वेस्ट नको व्हायला. बरोबर आहे. तर आम्ही दोन्ही साईडने जाणार आहोत. बघूया आता कोणत्या बाजूला गुफा आहे ते. काय म्हणतो देवा. इकडून जातो, तुम्ही दोघं इकडून जा. तुझी जबाबदारी एक तर माझ्यावरती दिली, माझी जबाबदारी तुझ्यावर दिली. आपण इकडून जाऊ ना. तुमच्या दोघांची जबाबदारी आमच्यावर दिली आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी बिबट्याला दिली. चला की हनुमानाकडे हनुमाची आपल्याला काही होणार नाही. ते खरं बोलला. पहिल्यांदा आपण पायरीच्या दिशेने जाऊन बघूया की तो रस्ता पुढे जातोय. हो हनुमान गुफा कुठे आहे. हनुमान गुफा मग हे 200 मीटर इथं गुफा इथं कुठे आहे. डब्यातवाला माणूस आहे का वरती. आमचा माणूस नगरसेवक. मग आपण नारी मंदिरात जाऊ आणि मग गुफेकडे जाऊ. ठीक आहे चालेल. आमचं साईड आहे म्हणून तसं साईड आहे. बरं ठीक आहे साईड.
थोडस वर आल्यानंतर पाय ठेवला होता. काय म्हणलास देवा? आपण आहे ना असंच जर चालत राहिलो तर आपण बरोबर 1 वाजता हरिहरगड चालायला चालू करू शकतो असं मला वाटतंय. आम्ही आज 2 ट्रेक करणार आहे. त्यानंतर आम्ही हरिहर किल्ल्यावर जाणार आहे. आता बॅग पुढं काढतो तुम्ही म्हणता माकडे दाखवा शेवटचं. का तर हे बघा माळकांचा मोठा कळब आला होता अंगावर. काटे असल्यामुळे जो आला नाही तर सावध राहा इथून माकडांपासून. खायला दिला तर ते सुट्टी देणार नाही, त्यापेक्षा जास्त खायला देणार नाही. खायलाच देऊ नका. एक शेड बसलेले तिथे बघू शकता. शेड नमस्ते. अजून बघा इकडे तर पलटणच आले. काटे घेऊन चालले कसं आहे खाऊ खायला आले वाटत. आलेले दिसते खाऊ खायला. काय मंडळी काय म्हणता? ओ मंडळी काय म्हणता? नाही मोबाईल नाही नेते. थोडासा पडला राहिलेला आहे. पोचताय थोडस म्हणलं आता मध्येच पोचून आम्ही जनरेटर खाण्याकडे आपण चालून आलोय. 2 डोंगर पाठी आले लागतात तेव्हा इथे काय बापू बापू आमचा खालून जेवण होता पण ठीक आहे समजून घेतला. आणि आमचा बाबू आला नाही तर त्याला खाली ठेवायला लागला. आमचा मोठा माणूस आलेला आहे. हा येऊ शकतो, तू पण येऊ शकतो. ए साडी चल नको छान चल. चला थोडंसं आल्यानंतर असा टप्पा दिसतोय का? शेवटचा टप्पा आहे का सांगू शकत नाही. याच्यावर अजून आपल्याला जायला लागणार आहे. दगडांना नव्हतं लिहिलेले हनुमान जन्मस्थान. बघूया वर जाऊन. हॅलो या चला ये. माकडं नसते म्हणजे बघा. पोचल्यानंतर आपल्याला असे 3 झेंडे फडताना दिसतात. त्यातले 2 भगवे आणि एक आपला तिरंगा. आणि शेवटचं स्थान आहे एकदम वरच्या टोकाला आलेलो आम्ही. बाबा गेलेले ओके नानू तुम्हाला चिंता सर. वर आल्यानंतर शेड भेट घ्या म्हणा रस्ता दाखवायला. ते बघूया कुठं घेऊन जातात. त्यांना रस्ता माहिती आहे. अजून पुढे काहीतरी मंदिर आहे. वर आल्या शेट पुढे ना सगळे कुत्रे तसेच चालते. शिफ्टी वाकडे असतील त्याचे. नुसतं जनरल नॉलेज बघा आमच्या देवाचं. देवाला चालताना एक मोठी वाटी आहे. वाटली आणली की एक मोठी आपण. वर मंदिराची ते आलेलं आहे. पण बघू शकता मंदिर तुम्ही. राम भक्त हनुमान जन्मस्थान आता त्या मंदिरावर लिहिलेले आहे. पाहूया थोडीशी माहिती विचारू काय म्हणतात. पाहू शकता अशा प्रकारे मंदिर आहेत. पूर्ण गाभारा आहे मंदिराचा. आम्ही पाया पडून दर्शन घेऊन बाहेर येत आहे. आता आम्ही वर गेल्यानंतर मंदिराची ते आम्हाला सांगण्यात की हे जे आपल्याला तलाव दिसतोय ते हनुमानाने ज्यावेळेस
सूर्य गिळण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस स्वतःला एवढं मोठं करून घेतलं होतं की त्याच्या पावलाचा ठसा म्हणजे त्यांनी नोट डाऊन केलं होतं त्यावेळेस तयार झालेला तणाव आहे. आणि जे खाली आपल्याला गोवा दिसते म्हणजे बरेच स्टार त्याच्यात टाकत असतात तर त्यांनी सांगितलं की ती कालिका मातेची गुफा आहे आणि त्याचा उल्लेख आणि ते जे मंदिर आहे वर हनुमान जन्मस्थळ अंजनी माता मंदिर त्याचा नवनाथ ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. तर ते बघायला लागेल पण त्यांच्या माहितीनुसार त्यात उल्लेख आढळतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपण गुफा गेलो तर आपण गुफेकडे जाऊ. कालिका माता गुफा आहे तर तिथे जाऊ आपण आणि पाहूया ती गुफा कशी आहे. आपण त्या गुफेकडे चाललेलो आहोत. कालिका माता गुफा आहे त्याकडे चाललेलो आहे. माझं काम ड्रायव्हिंग करायचं. माझं काम फक्त ड्रायव्हिंग करायचं, बोलायचं काम शुभमचं. नाही यश बोलू शकतो. यशचित नाही पाईपलाईन नेले वर जे तलाव आहे त्याचं काय विशेष आहे म्हणजे कशाला नेले पाणी नाही ना. मग वर पाणीच काय करतात पाण्यात आंघोळ करतो. पाणी कशाला पाणी मंदिरापाशी एक हे दुकान आहे हॉटेल. इकडं पोरगी. हॉटेल आणि वर जे थोडंफार झाडे वगैरे लावले त्यांना पाणी देण्यासाठी त्यांनी पाईपलाईन नेलेली. काही खोटं सांगू नको. ऐक ना तू अर्थ करतो काय म्हणजे तू ब्लॉग बनवतो तर तू काय माहित आला का हा मी तो डोक्यात बिघाडू शकतो मोबाईल. घाल की मला तू काय बोलूच नको मला. बोल ना त्यामुळे तर म्हणलं घाल मला काय राखी काय म्हणतो काय? हे बावटे ठीक आहे बरं. आमचा साहेब हुशार आहे पण कधी कधी याड्यागत करतो. आता काल पौर्णिमा होती तर याड्यागत करत होता. आज जरा शांत आहे. शांत नाही आज तर मग जावाच करत आणि आज काही हे बघा ही वाट आहे अशी गुफेकडे जाण्यासाठी जंगलातून. माणसाने आणले काही हे बघा आत आल्यानंतर एक असं मठ लागतो इकडे आहे गुफा आणि आपल्याला ज्याची प्रत्यक्ष होती तिथे आपण आलो. हे बघा हनुमान गुफा हनुमान जन्मस्थान बघू शकता. तर आपण जाऊया बघूया. चला चला तात्या चला. बापू तू फर्स्ट टाइम आला नाही तर कादे आला होता. तर इथे मोबाईल बंद कर मागते माकडे पण आहेत भरपूर. हे बघू शकता छोटी छोटी मोबाईल ठेवते नाही मोठे मोठे. आणि ते आपण आलेले आहेत हनुमान जन्मस्थानच्या इथे ज्याचे कंप्लेंट ज्याला आम्ही वर गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कालिका माता गुफा आहे इथे हनुमान जन्मस्थान लिहिले. तर आता आपण जाऊन दर्शन घेऊया पाहूया. माकडे भरपूर आहेत तर सावध मात खाण्याची शक्यता आहे. आज जाऊया. आमचा मोठा माणूस आत गेलेला आहे. तर हे गुफेमध्ये असं आहे तुम्ही आत जाऊ शकता. तर या प्रकारे आहे गुफा. हे शिल्प दाखव. हे शिल्प बघू शकता तुम्ही मारुतीची मूर्ती आहे. हे तो पितळ. ओके. आणि ह्यात जरा मोठीच कातिंग एक्स्ट्रा मोठी कातिंग दिसलेली आहे आम्हाला बघू शकता. खूपच मोठी. हे शिल्प दाखव शुभम. त्यात पाहू शकता हे कोरीव काम त्या बाजूचे गुफेमध्ये आल्यानंतर हे तुम्हाला पाहायला भेटेल. एक छोटा चल कर. करा. हे बघ याचं पोट भरले आता तोंडात किती खातो आहे ना रे आपल्याकडे.
आहे एक मोठी वाटी आहे वाटल्या आणली की एक मोठी आपण माहिती का